नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सोने आणि चांदी दरात मोठी वाढ. जाणून घ्या आजचे ताजे दर. टुडे गोल्ड रेट. 27 मार्च 2026 शुक्रवार रोजी सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये जोरदार वाढ झाली आहे. पश्चिम आशियातील बिघडलेल्या स्थितीमुळे बाजारात अनिश्चितता वाढल्याने गुंतवणूकदारांनी पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळून पाहिलं आहे. यामुळे सोने चांदीच्या दरात चांगलीच रिकव्हरी दिसून आली आहे. आजचे सोने आणि चांदी नवीन दर. चांदीचा भाव प्रति किलो 2,25,000 इथपर्यंत पोहोचला आहे. एका दिवसात 5,380ने वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 10 ग्रॅमला 1,41,000 रुपये. एका दिवसात 1,320ने सोन्यामध्ये वाढ झाली आहे. ज्यांना आजचा सोन्याचा भाव, चांदीचा भाव आज किंवा गोल्ड सिल्वर रेट टुडे जाणून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल. दागिने खरेदी, गुंतवणूक किंवा इतर कारणासाठी हे दर महत्त्वाचे आहेत. आता वाढील मागील मुख्य कारणे काय आहेत हे जाणून घेऊया. पश्चिम आशियातील तणाव वाढल्याने जागतिक बाजारात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे गुंतवणूकदारांनी सोने आणि चांदीसारख्या पारंपरिक सुरक्षित मालमत्ताकडे अधिक लक्ष वळवले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कॉमेक्स सकारात्मक हालचाल दिसली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतच्या कराराची मुदत आणखी 10 दिवसांनी वाढवल्याने बाजारात तात्पुरता दिलासा मिळाला आहे. यामुळे गेल्या काही दिवसातील घसरण थांबली आणि दरात हलकी तेजी नोंदवली गेली आहे. तरीही किमतीवर दबाव का कायम आहे? वाढ असूनही काही आव्हाने अजूनही टिकून आहेत. ऊर्जा किमती वाढल्याने महागाईचा धोका वाढला आहे. यामुळे केंद्रीय बँका व्याजदर उच्च ठेवू शकतात, ज्यांचा सोने चांदीसारख्या विना व्याज मालमत्तावर परिणाम होतो. अमेरिकी डॉलर मजबूत राहिला आहे. डॉलर इंडेक्स 100च्या आसपास आहे आणि संघर्ष सुरू झाल्यापासून त्यात सुमारे 2.3% वाढ झाली आहे. मजबूत डॉलरमुळे सोने चांदी परदेशी खरेदीदारासाठी महाग पडले. तुर्कीच्या मध्यवर्ती बँकेने संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात सुमारे 60 टन सोने विक्री किंवा स्वॅप केल्याच्या बातम्या आहेत, ज्यामुळे पुरवठ्यात वाढ झाली आहे. एका महिन्यात सोन्याला 17% फटका बसला आहे. पश्चिम आशिया संघर्ष सुरू झाल्यापासून गेल्या 1 महिन्यात सोन्याच्या किमतीत सुमारे 17% घसरण ही झाली आहे. या काळात सोने आपल्या पारंपरिक सेफ हेवन सुरक्षित गुंतवणूक भूमिकेत पूर्णपणे यशस्वी ठरले नाही. ते शेअर बाजाराच्या कालानुसार वाटचाल करताना दिसले आणि तेलाच्या किमतीच्या उलट दिशेने राहिले आहे. आता सोने किंवा चांदी खरेदी करावी का, हा एक प्रश्न प्रत्येक नागरिकांना पडलेला असतो. आजची तेजी गुंतवणूकदारांसाठी नवीन संधी निर्माण करू शकते. भूराजकीय धोके कायम असल्याने सोने आणि चांदी अजूनही चांगल्या हेजिंग पर्याय मानले जातात. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी अमेरिकी व्याजदर निर्णय, डॉलरची ताकद आणि जागतिक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवा. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता सारख्या शहरातील नेमके दर जाणून घेण्यासाठी अधिकृत सोनार किंवा MCX सारख्या प्लॅटफॉर्मवर तपासणी करा. वरील किमती बाजारातील ताज्या ट्रेडवर आधारित अंदाजे आणि स्थानिक प्रीमियमनुसार बदलू शकतात. नैसर्गिक आणि ताज्या बाजार घडामोडीवर आधारित आहे. प्रत्यक्ष खरेदी विक्री करण्यापूर्वी लाईव्ह दर आणि अधिकृत स्रोत तपासणे आवश्यक आहे. किमती वेगाने बदलू शकतात. तर ही एक छोटीशी अपडेट होती गोल्ड रेटबद्दल. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील.